दुनिया दुनिया गुजर रही है अब तक किश्त पर, ये दुनिया दुनिया गुजर रही है अब तक किश्त पर, एक कुछ ग्राम का मोबाईल भारी पडने लगा है रिश्तों पर, भारी पडने लगा है रिश्ते पर. नमस्कार, माझे नाव रेश्मा वसंत पडवळ. मी आज एका अशा विषयावर भाष्य करणार आहे की ज्याचं मला तुम्हाला नव्हे तर संपूर्ण देशालाच वेड लागलेला आहे, संपूर्ण जगालाच वेड लागलेला आहे. ती म्हणजे सोशल मीडिया. म्हणतात ना, शूरवीर सरदार आम्हाला काय कुणाची भीती, अरे शूरवीर सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशान धर्मापायी प्राण घेतले हती, प्राण घेतले हती, असं काही काळापूर्वी म्हणणारी या देशाची युवा पिढी आणि आजची पिढी मैदानातील खेळांपेक्षा, मैदानातील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, मैदानातील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, या कुटुंबाच्या संस्कारापेक्षा आणि या व्यक्तिमत्वाच्या घडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चॅटिंग, सेटिंग, यूट्यूब, व्हॉट्सअप या अशा ॲपच्या मोहजाळ्यात अडकलेला हा आजचा युवक. तोंड असून सुद्धा मुक्यासारखं आणि डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखं. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या नेत्यांनी, शूरांनी, वीरांनी आपल्या देशासाठी स्वतःचे बलिदान खर्च केले. आणि आजचा हा युवक फ्री फायर आणि पबजी खेळून स्वतःचा जीव गमवत आहे. अहो, तोंड असून सुद्धा मुक्यासारखं आणि डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखं, तोंड असून सुद्धा मुक्यासारखं आणि डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखं. ह्या आजच्या युवकाला घराचं कधी थिएटर झालं आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला याचं काही भानच राहिलेलं नाही, याचं काही भानच राहिलं नाही. म्हणतात ना, पाणी नाही तो नदिया किस काम की, पानी नहीं तो नदियाँ किस काम की, जिसके पास इंस्टाग्राम व्हाट्सएप नहीं तो उसकी जिंदगी क्या काम की, उसकी जिंदगी क्या काम की. आजच्या या डिजिटल युगात सोशल मीडिया जीवनाचा अविभाज्यच बनलेला आहे. परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील दुर्मिळ माहिती कळण्याबरोबरच जगातील माहिती सुद्धा आपल्याला सोशल मीडियाच्याच माध्यमातून उपलब्ध होते. यूट्यूब, व्हॉट्सअप ह्या ॲप्समुळे जग आणखीच जवळ आहे. परंतु या सोशल मीडियाचे तोटे देखील तेवढेच आणि फायदे देखील तेवढेच आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपले ग्राहक वाढवू शकतो, आपले नेटवर्क वाढवू शकतो, आपण स्वतःला शिक्षित बनवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करतो. पण या सोशल मीडियामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डोळे खराब होतात. पण ही सोशल मीडियाचे फायदे तोटे देखील तेवढेच आहेत. जसं की आज विद्यार्थी तासनतास सोशल मीडियाचा वापर करतात, तासनतास रील्स पाहण्यात मग्न असतात. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती, अभ्यासावरती परिणाम होतो. आजकाल लोकांना ही सोशल मीडियाचा जास्तच वेळ लागलेला आहे. जो बघावा तो या सोशल मीडियाच्याच नादात गुंतलेला आहे. म्हणून मला म्हणावंसे वाटते, सूरज के बिना सुबह नहीं होती, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के वजह से रात नहीं होती, चांद के वजह से रात नहीं होती, बारिश के वजह से बरसात नहीं होती, बारिश के वजह से बरसात नहीं होती, ये मोबाइल के वजह से दिन की शुरुआत ही नहीं होती, दिन की शुरुआत ही नहीं होती. आज या मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे अनेक जण आपल्या कुटुंबासह दूर जातात. तसंच विद्यार्थी जीवनात विचलित ठरण्याचे कारण सुद्धा ही सोशल मीडियाच ठरते. सोशल मीडियामुळे खूप कामे होतात, योग्य कामासाठीच वापर करायला हवे. पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप वाईट होत आहेत. पण हे आपल्याला बदलायला हवं, नाहीतर ही सोशल मीडिया एखाद्या अणुबॉम्बसारखी कधी उद्ध्वस्त होईल याचं काय आपल्याला भानच राहिलेलं नाही, याचं काय आपल्याला भानच राहिलं. जाता जाता एवढेच म्हणायचे वाटते, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. पण आताच्या डिजिटल युगात तसं नव्हं. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, या मोबाईल शिवाय पर्याय नाही. संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगालाच